तर पब्लिक आपल्या घराचे एवढ्या इटा काढून काढून आज एवढं जाम होणार होतं असं वाटलंच नव्हतं मला. तर कस काय पब्लिक, मी तुमचा लाडका रोहन आहे. तर पब्लिक आज सकाळी उठून आपला प्लॅन रात्रीच झाला होता का सकाळची ही भीत पुढे समोरची पाडायची, कारण की आपल्याला लवकरात लवकर आपला पाया बांधायचा. त्याच्यामुळे आज ही भीत पूर्ण पाडायची मित्रांनो. त्याच्यामुळे आपण सकाळी उठून आज मस्त रेडी मग काय पहिले तर आपल्या घराचे पूर्ण खिडक्या बिडक्या काढून घेतल्या मित्रांनो, आणि थोडी भीत पण पाडायला चालू केली आणि फुल जाम झालो होतो तेवढीच भीत पाडून. त्याच्यामुळे आपण इकडे बसलो होतो का नाही. मग काय आपली भीत पूर्ण पाडून झालते मित्रांनो. आता फक्त या इटा तिकडे आपल्या ढिगावरती नेऊन ठेवायच्या, कारण काय इटा चांगल्या आहे का नाही निमे. तर मित्रांनो आपण निमेपेक्षा जास्त इटा तर ढिगावरती व्हायले. तर मग काय छोट्यान मस्त पेप्स्या आणल्या तेच खात बसलो होतो का नाही. तर खुर्चीवरती फुल मजा, लहानपणाची आठवण एकच नंबर आहे मित्र. मग जेवढे पण खांब मित्रांनो आपल्या भीतीच्या मध्ये होते तेवढे पण आपण काढून घेतले. त्याने आपण निमेपेक्षा जास्त इटा वाहिले त्याने फुल जाम इटा आपल्या काढतच होतो मित्रांनो. तेवढ्यात आपल्या आजोबाचा फोन आला म्हणा मला घ्यायला आहे, कारण त्याला घरी यायचं होतं. मग काय मी नाही छोटे आपण दोघं डायरेक्ट निघालो होतो का नाही मळ्यात बाबांना आणायला. मग काय आपल्या आजोबाला घेऊन आलतो मित्रांनो. जोंडियर इथं लावला तर मी येईपर्यंत निमेपेक्षा जास्त काम आपल्या माणसाने करून मग काय आपल्या इटा तर पूर्ण काढून झालते मित्रांनो. आणि मग काय डायरेक्ट पाय काढायला चालू केलं का नाही, पायातल्या जुन्या दगडी काढायला. आणि एवढंच करता मित्रांनो संध्याकाळचे 5-6 वाजत आलते आणि फुल जाम झालो होतो. तर मित्रांनो आपला ब्लॉग कसं होतं तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ब्लॉग आवडला असेल तर फॉलो पण करून घ्या आणि सबस्क्राईब पण करून घ्या.